नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे विलास अण्णा कटक यांचा वाढदिवस करण्यात आला साजरा. धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे माजी समाजकल्याण अधिकारी तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलास अण्णा कटक यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान वाढदिवसानिमित्ताने विलास अण्णा कटक यांचा जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेते मंडळींनी पुष्पफूल देऊन त्यांचा विशेष सन्मान केला. दरम्यान उद्योगपती सुधाकर नाना जाधव, RPIचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, समाजकल्याण अधिकारी संजय सैंदानी, RPIचे प्रभाकर जाधव आदी मान्यवरांनी देखील अण्णांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, राज्य सचिव संतोष अण्णा पाटील, दीपक देवरे, राजेंद्र भदाने, जोंदवाडचे सरपंच संजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ता फैजान हकीम जावेद अन्सारी, मोहम्मद आसिफ, पत्रकार रामेश्वर पाटील, ज्येष्ठ पत्रकार तबाबभाई अन्सारी आदी मान्यवरांची देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. निसर्ग मित्र समिती धुळे तथा महाराष्ट्र राज्य आणि सर्वच विविध संघटनांतर्फे आज अण्णासाहेब गुलाबजी कर्डक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व संघटनांतर्फे त्यांना शुभेच्छा. विलास अण्णा कर्डक हे अगदी शासकीय सेवेत मोठ्या पदावर होते. त्यांनी नोकरी करताना देखील सर्व समाजाचं सामाजिक बांधिलकी ठेवून सर्वांचं अगदी सकारात्मक अशा दृष्टिकोनातून काम केलेलं आहे. ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व स्तरावर ते अगदी विविध संघटनांतून अगदी काम करत आहेत. आणि म्हणूनच आज अण्णांच्या या वाढदिवसानिमित्त विविध संघटनांचे पदाधिकारी येऊन त्यांचा या आज वाढदिवसानिमित्त सत्कार करीत आहेत आणि त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत आहेत. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत आहेत आणि अण्णासाहेबांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आज अण्णासाहेबांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक भोजन देखील ठेवलेलं आहे. असं म्हणतात की अन्नदान हे ईश्वर प्राप्ती, अन्नदान हे महादान आहे आणि अण्णासाहेबांनी ते महादान केलेलं आहे. अण्णासाहेब तुमच्या अन्नदानाने या 7 पिढ्या उद्धरतील असा माझा विश्वास आहे आणि म्हणून अण्णासाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने. धन्यवाद.